नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का। प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। छोटे बंधू विशाल पाटील लोकसभेची निवडणूक लढवणार। हे खरंच आहे। आता आम्ही तिथं दिल्लीत जाऊन आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या नेते मंडळीला भेटायचा प्रयत्न केला, आम्हाला भेटून दिलेलं नाही आहे। त्या ठिकाणी ईमेल थ्रू आम्हाला त्यांना सांगायची पाळी आली। राहुलजींना आमची भेट घ्यायची राहुलजींनी मी मंत्री झाल्यापासून मला कधी त्यांनी भेट दिलेली नाही आहे। आम्ही 4 वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न केला, आमचा विषय मांडायचा प्रयत्न केला, पण आपण तिथं पोहोचू शकत नसेल तर त्यांना तर वसंतदादा काय कळणार आहे। पण त्यांना असणारा किंवा आज पक्ष सांभाळणारे किंवा पक्ष ज्यांच्यावरती आज पक्ष आहे ते जर त्यांना कळत नसतील तर ही भूमिका आत्ता राहिली योग्यच आहे। आणि अशा लोकांच्यावर आम्ही का म्हणून जायचं? सोनिया गांधीसमोर सोनिया गांधींपर्यंतच माझं राजकारण होतं। त्यापुढे त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मीही रिटायरमेंट घेतली। माझा विषय संपलाय पक्ष। मी पुन्हा सांगतो की नकारात्मक भूमिका घ्यायचं कारण नाही। पक्षाकडे आम्ही जोराने उमेदवारी मागितली नव्हती असा कार्यकर्त्यांचा आरोप होता। आज जोराने लावूया। 4 तारखेला अजून 10-12 दिवस शिल्लक आहेत। निश्चितच खूप काही 10 दिवसात घडू शकते। मला विश्वास आहे की काँग्रेस निर्णय बदलणार आणि आम्हालाच उमेदवारी देणार। प्रतीक दादाने सांगितले की जर काँग्रेसने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही अपक्ष लढा। ही चर्चा भरपूर आहेत, आपण त्यात आज जायला नको। त्या वेळेचा निर्णय त्या घेण्यात येईल। अर्ज भरायचा निर्णय प्राथमिक आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यावर तारीख ठरवून निर्णय घेऊ। कोणत्या काँग्रेसला दादा घराणे नको आहे? दादा घराचा किंवा दादांच्या विचाराचा अंत करणं ही मनोकामना कुठल्या पक्षाची नसून काही विशिष्ट लोकांची आहे। त्या लोकांचे मनसुबे जनता धुळीस टाकणार काढणार हे जी मला पूर्ण विश्वास आहे। कुठल्याही परिस्थितीत वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यातून ह्या राज्यातून तुम्ही पुसू शकणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा नारळ फुटला। आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल तर राष्ट्रवादी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। मुख्यमंत्री साहेब शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका। कोल्हापुरातील महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला। सांगली लोकसभा काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गल्लीपासून गावच्या कट्ट्यापर्यंत आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न, सांगलीचं फायनल झालं का? चंद्रपुरात लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकीय नाट्यांतर। कुणबी विरुद्ध तेली असा संघर्ष सुरू असल्याची चर्चा। काँग्रेसच्या चांगल्या उमेदवाराला लंब करायचं, दुसऱ्या पक्षातून आयात आलेल्या उमेदवाराला मदत करायची आणि पैसेवाले उमेदवार पाहायचं। त्याच्यानंतर त्यांचं का व्यवहार होते ते माहीत नाही। आणि आमच्यासारख्या उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर प्रदेश अध्यक्षासारख्या माणसानं म्हणायचं की बा माझं तर काही चालत नाही, ते हायकमांड आहे आणि ते मुकुल वासनिक यांनी केलं। या प्रकारचे जर स्टेटमेंट जर लोक देत असन तर हे लोक कितपत योग्य आहे, यांचं स्टेटमेंट कितपत योग्य आहे याचा विचार देखील प्रदेश अध्यक्षांनी करावा। भाजपाने नुकताच पक्षप्रवेश केलेले डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने खासदार दिलीप गांधी बंडखोरीच्या पावित्र्यात। पुत्र सुवेंद्र गांधी उतरणार रिंगणात। की त्याला राहायचं आहे, पण माझं त्याला पाठबळ नाही। मी भारतीय जनता पार्टीचा आहे, मी भारतीय जनता पार्टीचा सगळा विषय करणार आहे। त्यामुळे माझा तो काहीच विषय नाही आहे। आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काही मनात आलं, त्यांना वाटलं की नाही आम्ही पण लोकांचे जे काही एकंदरीत वातावरण आहे, काही विषय आहे आणि त्याच्यातनं त्यांना तो विषय मांडला आहे। नाही, आता हे तुम्ही आता सगळे इथे होता, कार्यकर्त्यांच्या भावना होत्या वेगवेगळ्या लोकांच्या, त्यामुळे ह्या भावनाचा हा परिपाक आहे। याच्यातून पाहू पुढे काय करता येईल ते। मी असं आहे की मी पार्टीच्या स्थापनेपासूनचा जनसंघापासूनचा कार्यकर्ता असल्यामुळे
2019 इलेक्शन निश्चितपणानं मोठ्या विरुद्ध सामान्य कार्यकर्ता या उद्देशाने आणि निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या उद्देशाने मी या ठिकाणी घोषणा केली की होणारी लोकसभा यामध्ये मी स्वतः इंडिपेंडंट फॉर्म भरणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर या इलेक्शनला सामोरं जाणार आहे. कारण की आज खासदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आज असा कोणत्याही गावातला कानाकोपरा नाही त्या ठिकाणी खासदार साहेबांचा निधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमचं विकास काम नाही. असं प्रत्येक गावामध्ये साहेबांचे विकास काम आहे आणि या विकास कामाच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते जोडली गेली, पक्षाशी जोडली गेली असेल, मित्रपरिवार म्हणून जोडली गेली असेल, या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आग्रह होता की सुरेंद्र भाऊ या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं आहे. मिरजेत एमडी गँगने परत तोंड काढले बाहेर. बेकायदेशीर जमाव करून घरात घुसून हत्यारांनी केली जबर मारहाण. 24 जणांवर गुन्हा दाखल. सपना चौधरीच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांचं बेताल वक्तव्य. मात्र काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या. सपना चौधरीकडून स्पष्टीकरण. कल्याणमध्ये शिवसेनेचा शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक. शिवजयंतीच्या देखाव्यातून पाकिस्तान बेचिराग करण्याची मागणी. सेना पोलिसात वाद. आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच सांगली पोलीस मुख्यालयात रंगपंचमी उत्साहात साजरी. जिल्हाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी रंगले सप्तरंगात. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.